मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते. तलवारीच्या जोरावरती प्रदेश जिंकता येतात, पण ते टिकवण्यासाठी उत्तम प्रशासनाची आवश्यकता असते, हे शिवराय जाणून होते. रयतेच्या उत्थानासाठी त्यांनी आपली सारी स्वराज्य यंत्रणा कामी लावली होती. आपल्या प्रजाजनांना आपल्या प्रशासकापासून उपद्रव होऊ नये म्हणून त्यांनी सक्त ताकीद दिली होती. जमिनीची मोजणी करून मुलकातील वसुलीचा बंदोबस्त केला होता. सभासदकार लिहितो की अशी जमीन मोजून आकारून गावची गावास मोजून चौकशी केली. बी घेण्यास पिकांचा आकार करून 5 तक्षिमा म्हणजे हिस्सा पिकांच्या करून 3 तक्षिमा रयतेस द्यावा, 2 तक्षिमा दिवाणात द्याव्यात. इनेप्रमाणे रयतेपासून घ्यावे. नवी रयत येईल त्यास गुरे ढोरे द्यावीत. बीजास दाना पायका द्यावा, भाक्षावयास दाना पायका द्यावा. अशा पद्धतीने शिवराय एक प्रकारचे रयतेचे पालनकर्तेच होते. शिवरायांनी राजकीय सत्ता स्थापन करून मराठी मुलकामध्ये स्थैर्य निर्माण केले. स्वराज्य उद्योगामुळे लोकांना आपले जुने व्यवसाय करता येऊ लागले आणि नवे व्यवसाय उपलब्ध होऊ लागले. आणि म्हणूनच बहुत जनासी आधारू असे शिवरायांचे वर्णन केले गेले आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.